मिरज येथे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा संपन्न। समाज बदलना है, देश बदलना है, केंद्रीय मंत्री गडकरी यांचं मतदारांना आवाहन। आज मिरज बालगंधर्व नाट्यगृह या ठिकाणी सांगली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रचार सभा संपन्न झाली। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीर दादा गाडगीळ, जनस्वराज्य पक्षाचे समित कदम, खासदार संजय काका पाटील, दीपक आबा शिंदे यांच्यासह महायुतीमधील भाजप मित्र पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते। सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ टेंभू योजनेच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने येथील शेतकरी समृद्ध झाला। त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी संजय काका पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याचं सांगितलं। यासोबत ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, समाज बदलना है, देश बदलना है, यासाठी संजय काका पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे। या समाजातील छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता नष्ट करून, सामाजिक आर्थिक विषमता नष्ट करून, सामाजिक समतेच्या आधारावर, सोशल इक्वॅलिटी अँड इकॉनॉमिक इक्वॅलिटीच्या आधारावर भविष्यातल्या भारताचं निर्माण करायचं आहे। हे स्वप्न विकसनशील भारताचं आहे आणि हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर याचा संबंध आहे नेतृत्वाशी आणि धोरणांशी। तुम्ही जर योग्य नेतृत्व आणि योग्य धोरणं निश्चित करणारं नेतृत्व आणि पार्टी नाही आणली तर काय होणार? आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही राजकारणामध्ये केवळ खासदार, आमदार आणि मंत्री बनण्याकरता नाही आलो। राज बदलना नहीं है, केवळ समाज बदलना है, देश बदलना है। आणि ही भावना जर पूर्ण करून खऱ्या अर्थाने आपल्या देशाला, आपल्या मातृभूमीला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली करायचं असेल, $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल, विश्वगुरू बनवायचं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर करून एक्सपोर्ट वाढवू, इंडस्ट्री वाढवू, शेतीला संपन्न करू, पाण्याची, विजेची व्यवस्था करू, कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन करू, आपला ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट 3 पट झाला तो 10 पट करू आणि या देशातला शेतकरी हा समाधानी राहील, सुखी राहील आणि जे तरुण मुलं गावं सोडून पुन्हा मुंबई, पुण्यात, दिल्ली, बेंगलोरमध्ये गेले ते पुन्हा वापस येतील आणि स्मार्ट विलेज शहरच नाही तर स्मार्ट विलेज बनल्याशिवाय राहणार नाही। तो भारत आम्हाला घडवायचा आहे, ही संकल्पना आहे आणि तो जर घडवायचा असेल तर संजय काकांच्या रूपाने एक चांगला उमेदवार या मतदारसंघातून उभा आहे। मी कालच्या भाषणात सांगितलं की हे सगळे म्हैसाळ, टेंभू हे सगळे तुमचे प्रकल्प पूर्ण झाले, हे जरी पैसे मी दिले असले, मग जरी देवेंद्रजींनी मदत केली असली तरी हे सगळे प्रकल्प पूर्ण होण्याचं कारण जर काही असेल तर संजय काकांनी माझ्या घरी 200 चक्रा मारल्या। मी 1-2 वेळा अरे होत नाही, कसं होईल, नाही म्हणे झालंच पाहिजे, काही कर, तुम्ही म्हटलं की होईल आणि मी पैसे दिले। टेंभूळ, म्हैसाळ सगळ्या दुष्काळी भागात पाणी पोचलं, त्याचं श्रेय कोणाला असेल तर संजय काका। नॅशनल हायवे झाले एवढे, आता मी तर पहिले तर 14 पट वाढले तुमच्या जिल्ह्यात, 14 पट। जर संजय काका निवडून नसते आले आणि मी मंत्री झालो नसतो तर हे वाढले असते का? पण एक गोष्ट खरी आहे, याचं श्रेय मलाही नाही आहे आणि संजय काकालाही नाही आहे। याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला। तुम्ही संजय काकांना निवडून दिलं, भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं, NDAला निवडून दिलं म्हणून मोदी प्रधानमंत्री झाले आणि मोदी प्रधानमंत्री झाले म्हणून मी मंत्री झालो आणि मी मंत्री झालो म्हणून तुमचे रस्तेही झाले आणि पाण्याच्या योजनाही झाल्या आणि तुमच्या जीवनात सुख आलं। याचं कारण तुम्ही योग्य निर्णय केला म्हणून। असाच योग्य निर्णय यावेळी करा। अभी तक जो देखा है वो तो ट्रेलर है, असली फिल्म शुरू होना बाकी है। ती फिल्म बघण्याकरता पुन्हा एकदा संजय काकांना प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो आणि
ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.